दिल्लीच्या AI इम्पॅक्ट समिटमध्ये बघितलंच ना काय झालं ते. नोएडाच्या गलगोटे युनिव्हर्सिटीने चायनीज रोबोट विकत आणला आणि स्वतःचं इन्व्हेन्शन आहे म्हणून सांगितलं. अरे आपल्याकडे तरी काय वेगळं होतं. इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा असतो. काय करतात पोरं, लिटरली विकत भेटतात हे प्रोजेक्ट 10-20 हजारामध्ये. तसेच सबमिट करतो आपण. ही गोष्ट सगळ्यांना माहीत असते. प्रोजेक्टच्या गाईडला माहीत असते. जो वायवा घ्यायला आलेला असतो व्हिजिटिंग फॅकल्टी त्याला पण माहीत असते. कोणीच काही बोलत नाही. वर्षानुवर्ष हेच चालत आलं. पण आपल्याला कधीच प्रॅक्टिकल नॉलेज मिळत नाही. सगळा भर थेरी आणि मार्क्स मिळवण्यावर. 15 लाख इंजिनियर्स तयार होतात दरवर्षी भारतात. आपला देश कुठं गेला असता जर आपल्या शिक्षण पद्धतीत क्वालिटी असती तर. आणि या 15 लाखातल्या जवळपास 80% इंजिनियर्स नोकरी मिळवण्याच्या लायकीचेच नसतात. का तर स्किल गॅप. जे स्किल कंपन्यांना इंडस्ट्रीमध्ये पाहिजे ते आपल्याला येतच नाही किंवा शिकवलंच जात नाही. म्हणून तर इंजिनिअरिंगचे 4 वर्ष पूर्ण झाल्यावर आईबापाचे लाखो रुपये उडवल्यानंतर पोरांना अजून 3-4 लाख रुपये खर्च करून कोर्स करावे लागतात नोकरी मिळवण्यासाठी. आणि एवढं करून पगार किती मिळतो? जो पगार फ्रेशरला 10 वर्षापूर्वी मिळत होता तोच आता मिळतोय. IT मध्ये असेल तर 3-4 लाख आणि MIDC असेल तर 10-15 हजार. आता यामुळे तर ते पण अवघड आहे.